नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात आज दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। तर हा पाऊस रात्री सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसं राहील आज पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, वैजापूर, श्रीरामपूर या भागात आज दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील, तर सिल्लोड, चिखली, चाळीसगाव या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर सिल्लोडमध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढेल। त्यानंतर साक्री, धुळे, पारोला, जळगाव, मालेगाव, मनमाड या भागात सुद्धा आज पावसाचा अंदाज आहे। तर नाशिक, इगतपुरी, वाडा, कल्याण, डोंबिवली, जुन्नर या भागात सुद्धा आज हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर मुंबई, खोपोली, गोरेगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण व अधूनमधून हलक्या सरी बरसतील। त्यानंतर खेड, पुणे, जेजुरी या भागात सुद्धा आज वादळी वारे व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। तर जेजुरीमध्ये अनेक भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा या भागात सुद्धा आज पावसाचे वातावरण आहे। त्यानंतर वडूज, सातारा, कराड, विटा या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर कोल्हापूर, सांगली या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर जत या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पंढरपूर, सोलापूर या भागात आज रात्री आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। यामध्ये बार्शी, तुळजापूर, पेठ हे ठिकाण सुद्धा येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, रात्री बीड, माजलगाव, परळी, केज, लातूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील व दुपारी सुद्धा बीड व माजलगाव, परळी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लोणार, जिंतूर, हिंगोली, वाशिम या भागात सुद्धा आज पावसाचा अंदाज आहे। या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळासोबत होईल। त्यानंतर परभणीमध्ये सुद्धा अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर पुसद, उमरखेड या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस तर ढगाळ वातावरण बघायला मिळेल। त्यानंतर वर्धा, नागपूर, उमरखेड या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर वरुड या ठिकाणी काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। नागपूरमधील काही ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आज राज्यात काही भागात जोरदार स्वरूपाचा तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या दररोजच्या पावसाविषयक अंदाज तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।